सुप्रभात. सुप्रभातम. सागर मन प्रशांत मन हेची संत मन. सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. 25वे पाऊल 17/4/2003 रोजी लिखाणाद्वारे अवतरित झाले आहे. तर हे 25वे पाऊल अवतरित झालं. त्या पाऊलाचं शीर्षक आहे सागर मन प्रशांत मन हेची संत मन. हे सागरासारखे जे मन असतं, शांत मन असतं, हे मन म्हणजेच संतांचं मन होय. तर आता पुढे जाऊया. मनाचे नमनी द्वैताची आठणी, अद्वैताची ओढणी ती त्याते. ऐसे मन अभंग मन अद्वैत मन, शांत सलील सागर मन. सागर मन प्रशांत मन हेची संत मन, त्याशी कविता नमन होशी सहजची पावन. आदि मध्यंती दाटून राहिलेली शून्य ब्रह्मता ही वास्तवात अनादि अमध्य अनंत अशी सत्ता आहे. म्हणजे असे की सर्वांच्या आधी किंवा काही नसताना शून्यता होतीच. सर्व आहे तेव्हाही शून्यता आहेच. सर्व विलय पावेल तेव्हाही शून्य असणारच आहे. मग हे शून्य शून्य म्हणजे खरोखरच निरंकता आहे का? कोणतीही तिथे गणना नाही का? केवळ अंतरिक्ष किंवा पोकळी आहे का? एखादा निर्वात प्रदेश किंवा भाग आहे का? की जो अमेय आहे, मोजता न येणार आहे, कोणत्याही मोजमाप किंवा आकलनाच्या पलीकडे असा तो आहे का? मोजमाप किंवा आकलन एकच असते. ते शेवटी लांबी रुंदी उंची किंवा खोली या भाषेत सांगता येते किंवा सांगता आले नाही तरी निश्चितपणे भावणारे जाणवणारे चाहुल रूपात, तरंग रूपात, किरण रूपात, लहरी रूपात अगदी आतवर खोलवर स्पर्श करणारे असते. अशा अर्थी सांगता येवो वा न येवो ते आकलनच असते. अनाकलनीय हे सुद्धा सांगता येत नाही या पातळीवरचे आकलनच असते ना. ज्याला आपण अनाकलनीय म्हणतो ते सुद्धा याचं आपल्याला आकलन होत नाही अशा अर्थी नकारात्मक आकलनच असते. मग आता हे मानण्यास वाव आहे की अनाकलनीय हे सुद्धा आकलनच आहे. ब्रह्माची शून्यता जाणवणे म्हणजे त्या शून्यातील आशय घनता स्पष्ट होणे. त्या आशय घनतेचे अंतरंग स्पर्शितच आहे. ब्रह्माची शून्यता जाणवणे म्हणजे त्या शून्यातील आशय घनता स्पष्ट होणे. त्या आशय घनतेचे अंतरंग स्पर्शितत्वच किंवा स्पर्शित्वच आहे. स्पर्शवरून स्पर्शित्व शब्द आलेला आहे. म्हणून ब्रह्माची शून्यता जाणवणे म्हणजे त्या शून्यातील आशय घनता स्पष्ट होणे. त्या आशय घनतेचे अंतरंग स्पर्शित्वच आहे. तर असे हे शून्य स्पर्शित्व हेच आहे ब्रह्माचे स्वरूप. ब्रह्मातील परम पावन शांतीचा स्पर्श अननुभूत असतो. तसा स्पर्श दुसरा कशाचाही नसल्याने त्या स्पर्शाची तुलना सापेक्षतेने करता येत नाही. जेथे तुलना अशक्य, सापेक्षतेने भाव सांगणे अशक्य होते, तेथे आपण त्याचे वर्णन अतुलनीय अनाकलनीय करतो इतकेच. जरूर ब्रह्म एकमेवा द्वितीय म्हणजे एकम एव द्वितीयम नास्ति असे त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही असेच आहे. मात्र हे समजणे सुद्धा ब्रह्माचे निरपेक्षत्व अतुलनीयत्व समजणे सुद्धा निश्चितच आकलन आहे. असे आकलन की जे दुसऱ्या कोणत्याही आकलनाच्या स्पष्टीकरणाच्या उजेडात स्पष्ट होऊ शकत नाही. काजव्याच्या दिव्याच्या चंद्र तारे ग्रह नक्षत्र यांच्या तुलनेत सूर्याचा प्रकाश सांगताच येत नाही, वर्णनच करता येत नाही. कारण तो इतका प्रचंड आहे की अशी तुलना वर्णन करू पाहणे म्हणजे हवेत तरंगते घर अगदी कायमस्वरूपी बांधावे किंवा असे वाटावे असंच आहे. असे वाटणे ही जशी मूर्खता आहे तशी इतर कशाच्या तुलनेत ब्रह्म समजून घेऊ पाहणे ही मूर्खताच आहे. ब्रह्मासारखे ब्रह्म सोडून काही असूच शकत नाही हे त्याचे एकमेवा द्वितीयत्व हेच ब्रह्माचे वर्णन किंवा आकलन. ब्रह्म हे असे एक आणि एकच आहे की जेथे दोन किंवा त्यापासूनची पुढची गणती संभवतच नाही. सारांश अनाकलन किंवा सारांश अनाकलनीयत्व हेच ब्रह्माचे आकलन असू शकते किंवा सारांश अनाकलन हेच ब्रह्माचे आकलन असू शकते किंवा अनाकलनीयत्व हेच ब्रह्माचे समजणे असू शकते. आपणाला अनाकलनीयाचा स्पर्श झाल्यावर काय होते पहा. असं जे अनाकलनीय ब्रह्म आहे त्याचा स्पर्श झाल्यावर काय होते पहा. समजा
थकलेले भागलेले दूरवरून चालत आलेले आपण डोंगर माथ्यावरच्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या छायेत गेलो तर काय घडते, अगदी कुणाचाही हा परिचित असा अनुभव असतो. अशा वेळी त्या वटवृक्षाच्या शीतल छायेत आपण निवांत होतो. तिथे गेल्या गेल्या लगेचच आपला शारीरिक थकवा हवेत कापूर उडून जावा तसा कोटच्या कोटे पळून जातो. थकलेल्या दमलेल्या शरीर व मनाला थंड शीतल स्पर्श असा काही जाणवतो की कुणीतरी ओल्या चंदन स्पर्शी मोरपिसाने आपणाला गुदगुल्या केल्याप्रमाणे वाटते. मोरपिसाने केलेला हळुवार स्पर्श हा सुखद आहेच आहे. त्यातही ते मोरपीस ओल्या भिजलेल्या नव्हे तर गार वाटणाऱ्या इतकेच चंदन स्पर्शासारखे असेल तर निदान कल्पना तरी करून पहा. अशा वेळी अगदी अवचिततेने आपले शरीर व मन असा काही आराम अनुभवते की तो अनुभव अशरीरी अमनी वाटावा. आराम तर वाटतो, मात्र तो नाही आपल्या शरीराला नाही आपल्या मनाला. शरीर व मनाचा शीण थकवा त्यावेळी एकदम नष्ट झालेला असतो. शीण थकवा आला आणि अचानक त्याला सुखद शांत स्पर्श झाला की त्याच्या जीवनात आपण सुखद निद्रा अनुभव घेतो. हा अनुभव नेमके घेते कोण? शरीर झोपेच्या अधीन आहे, मनही निवांत झाल्याने वटवट थांबलेले, चुळबुळ थांबलेले आहे. शरीर व मन थांबणे म्हणजे खरे तर त्यांचे नष्ट होणे आहे. शरीर व मन हे त्यांच्या हालचालीमुळे ओळखले जाते. ती हालचाल थांबली तर शरीर व मन नष्ट झाले असा अर्थ होतो ना. कुणी म्हणेल असे कसे? जोपर्यंत श्वसन आहे तोपर्यंत शरीर असतेच असते, तोपर्यंत मन सुद्धा असतेच असते. बरोबर आहे. निद्राधीन शरीर व मन श्वसन चालू असल्याने असतेच असते, मात्र ते त्याच्या नेहमीच्या असले तरी नसते. ते एका श्वसनाखेरीज हालचाल रहित असते. या निद्रेत श्वसन सोडल्यास कोणतीही शारीरिक मानसिक हालचाल स्वप्ने सुद्धा असत नाही. तिलाच खरी खुरी निद्रा म्हणतात. म्हणजेच श्वसनाखेरीज हालचाल नसलेले शरीर व मन हे निद्राधीन शरीर व मन असते. म्हणजेच श्वसनाखेरीज हालचाल नसलेले शरीर व मन हे निद्रेच्या अधीन झालेले शरीर व मन असते. निद्रा ही शांती आहे अशा अर्थी असे मन व शरीर म्हणजेच निद्राधीन मन व शरीर खरे तर शांततेच्या अधीन असते. अधीन असणे म्हणजे स्वतःचे असले पण पुसले जाणे, स्वतःची ओळख पुसली जाणे. आता शरीर व मन जेव्हा निद्रेच्या अधीन असते तेव्हा ते शांततेच्या अधीन असते. असे शांततेच्या अधीन असलेले मन शांतीत विलय पावते. म्हणजेच निद्रेत शांततेच्या अधीन असलेले शरीर व मन अशरीरी अमनी बनते, शांततेत विलीन पावते. आता थकलेल्या दमलेल्या शरीर व मनाचे घनदाट वृक्षाच्या छायेत काय होते पहा. आता थकलेल्या दमलेल्या शरीर व मनाचे घनदाट वटवृक्षाच्या छायेत काय होते पहा. वटवृक्षाची सघन करुणामय सावली आपला कृपा प्रसाद त्याच्या आश्रयाला आलेल्या वाटसरूला देते. अगदी अचानक तो ओला मयूर स्पर्शी अनुभव येतो. काही काळ जोपर्यंत शरीर व मन पूर्णतया निवांत झाले नाही, निवांत म्हणजे निवत अंत होणे. काही काळ जोपर्यंत शरीर व मन पूर्णतया निवांत झाले नाही, शरीर व मनाची जाणीव पूर्णपणे नष्ट झाली नाही, तोपर्यंत त्या स्पर्शाचा किंचित अनुभव नित्याच्या शरीर व मनाला येतो. त्या किंचित स्पर्शानेही शरीर व मन त्याची नित्याची हालचाल विसरून जाते. शरीर एका श्वसनाखेरीज निस्तब्ध बनते. मन तर अक्षरशः त्याच्या आशयाला विसरून जाते. त्याची वटवट हेतू विरून जातात. मन आपल्या मनोद्रव्याचा म्हणजे हेतूचा त्याग करते. शरीराने हालचाल टाकणे आणि मनाने वटवट थांबवणे किंवा मनाला मनोद्रव्य विलयाचा त्याग साधणे हे सहज शक्य झाले. कुणामुळे? करुणावटाच्या शांतीमुळे. तर आता निद्रा नाही, जागृती आहे. मात्र शरीर निस्तब्ध आणि मन आशयरहित, मनोद्रव्य लय पावलेले. सारे त्या करुणावटाच्या म्हणजे त्या परमपावन शांती असलेल्या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आल्यामुळे सारे काही शांतीमध्ये विलय झाले. तर असे शरीर व मन यांचा विलय झालेले पावलेले असतानाही शांती यात हालचाल हेतू लय नसतो. म्हणजे शरीर व मन जेव्हा वटवृक्षाच्या सघन करुण सावलीमध्ये विलय होतात तेव्हा ती जी शांती असते त्या शांतीमध्ये हालचाल हेतू
या दोन्ही गोष्टींचा लय होतो, सहज लय असतो. हाच तर एकमेवाद्वितीचा शांतीचा स्पर्श. इथेही शांतीचे वर्णन केले आहे, मात्र अगदी अस्सल सत्य शांती वर्णिता येत नाहीच नाही. त्यासाठी अशरीरी अमनी असावे लागते. अशरीरी अमनी असणे म्हणजे स्वयमेव शांतच असणे, स्वतःच स्वतः पूर्ण शांत असणे, शांत ब्रह्मच असणे. तेथे शांत ब्रह्मच शांतीचा अनुभव घेत असते. अनुभव हा द्वैताचा भाग आहे, कारण तेथे अनुभविता, अनुभवित व अनुभव अशी त्रिपुटी आहे. हा शांततेचा अनुभव वाटसरूच्या रूपाने म्हणजे वाटसरूचे श्वसन चालू असताना त्याचे शरीर व मन यांना अशरीरी व अमनी बनवून खरे तर शांतीच घेत असते. म्हणून थकलेल्या दमलेल्या उन्हातून पोळून भाजून आलेल्या अशा एखाद्या वाटसरूला जेव्हा तो घनदाट वटवृक्षाच्या सावलीत पडतो, तेव्हा पाहता पाहता त्या वटवृक्षाची सावली त्या अंतस्थाला त्याचे शरीर व मन विसरायला लावते. आणि शरीर व मन विसरणे म्हणजे जणू काही काळासाठी शरीर व मन यांचं स्थगित होणं, थांबणं. अशा वेळेला शरीर व मन यांच्या शारीरिक व मानसिक सर्व हालचाली थांबलेल्या फक्त आणि फक्त जीवाचे श्वसन चालू आहे. अशा अवस्थेत हा जो वाटसरू आहे अशरीरी अमनी बनून खरे तर शांतीच घेत असतो. आता इथे वाटसरू श्वसन घेतो म्हणून आपण म्हणतो वाटसरू शांतीचा अनुभव घेतो, परंतु वाटसरूचे मन परमशांत झाले आहे, शरीराच्या हालचाली थांबल्या आहेत आणि फक्त श्वसन चालू आहे. अशा वेळी हे श्वसन असते ब्रह्माचे, आणि ब्रह्माचे श्वसन किंवा ब्रह्म श्वसनाद्वारे या माणसाचे शरीर आणि मन याला स्पर्श करून ते शरीर आणि मन ही ब्रह्माचे होते. म्हणून खऱ्या अर्थाने वाटसरूचे शरीर आणि मन या वटवृक्षाच्या छायेमध्ये आल्या कारणाने ते शरीर आणि मन वाटसरूचे न राहता ते शरीर आणि मन ब्रह्माचे झाले. आणि आतमध्ये जे श्वसन चालू आहे ते ब्रह्माचे चालू आहे. म्हणजे ब्रह्म वाटसरूच्या शरीर व मनाचा ताबा घेऊन ब्रह्म स्वतः शांतीचा अनुभव या वाटसरूच्या शरीर व मनाद्वारे आणि त्याचे श्वसन सुद्धा आपलेच बनवून घेत असते. तर आता हे जर नीट लक्षात आले तर त्यासाठी परब्रह्म त्या शिरलेल्या तसलेल्या वाटसरूला आपल्या शांततेच्या किरणाने कटाक्षाने अशरीरी अमनी करून टाकते. तर आपल्यासारखेच शरीरातीत मनातीत व खरे तर सर्वातीत बनवते आणि त्याचे श्वसन मात्र चालू ठेवून आपणच आपल्या शांतीचा अनुभव घेते. ज्या शांतीने त्या वाटसरूला खरे तर खाऊनच टाकलेले असते, मर्यादित ब्रह्माने आपल्या शांतीकराने म्हणजे आपल्या शांतीच्या परमस्पर्श करणाऱ्या दयाळू हाताने मर्यादित वाटसरूला घेऊन टाकलेले असते. शांती अशांतीला खाऊन टाकते, निस्तब्धता हालचालीला निस्तब्ध करते, अमन मनाला अमन बनवते. आता इथे अमन मनाला अमन बनवते याचा अर्थ पहिला अमन याचा अर्थ शांती असा आहे. म्हणून अमन मनाला अमन बनवते म्हणजे शांती मनाचं मन पण नष्ट करते. हे आहे ब्रह्माच्या व त्याच्या द्वैत शांतीच्या अवर्णनीय शांतीचे वर्णन. तरीही वर्णन हे ज्याचे वर्णन करायचे त्याला स्पर्श करू शकत नाही, कारण मर्यादा अमर्यादिताला वर्णू शकत नाही. शांती ही अमर्याद असल्यामुळे शांतीचे वर्णन म्हणजे शांती नव्हे. मात्र अमर्यादित शांती मर्यादिताला एखाद्या साधकाला एखाद्या अमर्याद शांती किंवा परब्रह्माची ओढ असलेल्याला मिळू शकते. अनंतता शांताला खाऊ शकते. एक मिनिट. अनंत शांताला खाताना शांताला आपल्यासारखेच अनंत बनवून त्याच्याद्वारे आपलाच म्हणजे अनंतत्वाचा शांतीचा अनुभव घेते. परमेश्वराला आपण आपणालाच पाहावे असे वाटते, हाही एक मोहच आहे. मात्र तो आहे अनंताचा मोह, अनंताचा आपले अनंतत्व अनुभवण्याचा मोह, अनंताला आपले अनंतत्व पाहण्याचा मोह. सारे आश्चर्यकारक वाटते ना, गूढ वाटते ना. जरा खोलवर अंतरात चला, निश्चितच अनुभूत नेमके कसे अनुभूत होते ते पाहूया.
यासाठी अचूक तर्काचा आधार पुरेसा आहे. समजा सागराला आपले पाणी मोजावे असे वाटले तर काय होईल? वास्तवात ते अशक्य आहे. सागराला असे वाटणे आणि त्याचे पाणी मोजणे दोन्ही अशक्य आहे. मात्र तरीही हे मोजणे तर्काने शक्य आहे किंवा कसे ते नीट तपासून पाहूया. असे सागराचे पाणी मोजत मोजत ते उचलून जेथे टाकले जाईल त्या भांड्यात किंवा दुसऱ्या जागेत तेथे सागर तयार होईल आणि मूळ सागर असलेल्या जागी प्रचंड खोल खड्डा तयार होईल. हा झाला एक तर्क. आता दुसरा तर्क पहा. आपण असे पाणी मोजायचे म्हटले, त्यासाठी दुसरी जागा निवडायचे म्हटले तरी भूमी 1/4 आणि सागर 3/4 भागात असल्याने शक्य आहे की सागराचे पाणी रिकाम्या भूमीवर टाकल्यावर ही रिकामी भूमी की जेथे सध्या डोंगर, नद्या, नाले, प्राणी व मानव आहेत सर्व त्या सर्व पाण्याखाली जाईल. त्यामुळे नाही मोजणारा उरणार, म्हणजे नाही मानव उरणार आणि नाही पाणी साठायला रिकामी जागा उरणार. म्हणजे आताही सागर 3/4 भागातच असणार. मात्र त्याने पूर्वीच्या भूमी असलेल्या 1/4 भागातील जीवन नष्ट केलेले असेल आणि आपल्या पूर्वीच्या 3/4 भागापैकी फक्त 2/4 भागातच तो असेल आणि आताही एका नव्या भागासहित परंतु एकूण पृथ्वीच्या 1/4 भागातच एक मोठी उजाड जीवनरहित जागा रिकामी असेल. हे दोन्ही तर्क या ना त्या कारणाने आपणाला नेमकी अनुभूती म्हणजे सागराचे पाणी मोजताना काय होईल याची देऊ शकत नाही. तिसरा तर्क पहा. सागराचे पाणी मोजता मोजता प्रचंड काल व्यतीत होईल. पर्यायाने त्यात वार्षिक वर्षा ऋतू येतच राहील. सागराचे बाष्पीभवन पाऊस पडणे हे चालूच राहील. असा पडणारा पाऊस रिकाम्या जागेवरूनच नदी रूपाने वाहत वाहत उताराच्या दिशेने सागराकडे वाहील व सागराला मिळेल. त्याचा परिणाम म्हणजे सागराचे मूळ पाणी वाढेल. म्हणजे सागराचे पाणी रिकाम्या जागी मोजण्यासाठी वेगळे करायचे म्हटले तर त्यात पावसाचे पाणी प्रतिवर्षी पडत असल्याने नेमके रिकाम्या जागेत मूळ सागराचे पाणी किती आणि त्यात वार्षिक पावसाचे पाणी किती हे नेमकेपणे सांगता येणार नाही किंवा मोजता येणार नाही. तसेच सागराचे पाणी रिकाम्या जागेत मोजत असताना बाष्पीभवनाद्वारे सागराचे पाणी कमी होतच असते. त्यामुळे एका विशिष्ट क्षणी सागराचे पाणी बाष्पीभवनाद्वारे किती कमी झाले हेही सांगता येणार नाही. तसेच सागराचे पाणी रिकाम्या जागी टाकल्यावर तेथेही त्याचे बाष्पीभवनाद्वारे कमी होणे चालूच असते. सारांश सागराचे पाणी मोजणे अशक्य आहे. आता याचा आढावा फिरून एकदा थोडक्यात घेऊया. 1. सागराला पाणी मोजावे असे वाटणे. 2. पहिल्या तर्कानुसार सागराचे पाणी रिकाम्या जागेत मोजल्यावर ती जागा सागराने व्याप्त होईल आणि त्या रिकाम्या जागे इतकी जी आता सागराने व्याप्त आहे मूळ सागरातील जागा खोल खड्ड्याच्या रूपाने तयार होईल. 3. दुसऱ्या तर्कानुसार पृथ्वीवर 1/4 भागात जमीन आणि त्यावरील जीवन असल्याने 3/4 भागात पाणी व त्यावरील व त्यामधील म्हणजे जलचर रूपाने जीवन असल्याने सागराचे पाणी रिकाम्या जागी मोजताना 1/4 जागा जी पूर्वी जमीन व जीवनाने व्याप्त आहे पाण्याखाली जाऊन नष्ट होईल व तेथील जीवनही म्हणजे प्रामुख्याने मानव नष्ट होईल. पर्यायाने पाणी मोजणाराच मानव उरणार नाही. मात्र आता एकूण क्षेत्रफळाच्या 1/4 जागा रिकामी जीवनरहित राहील आणि 3/4 भागात पूर्वीप्रमाणे पाणी असेलच. 4. सागराचे पाणी मोजताना वार्षिक पाऊस पडत असणार. पाणी मोजायला प्रचंड काळ लागत असल्याने दरवर्षी पडणारा पाऊस सागरात किती पडला त्यामुळे सागराचे पाणी किती वाढले हे नेमकेपणे कळणार नाही. तसेच भूगर्भात किती पाणी जिरले हेही सांगता येणार नाही. रिकाम्या जागी मोजत असलेल्या सागराच्या पाण्यात पावसाचे किती पाणी वाढले हेही सांगता येणार नाही. तरी बाष्पीभवनाद्वारे सागराचे पाणी किती घटले आणि रिकाम्या जागीचे सागराचे पाणी बाष्पीभवनामुळे नेमके किती कमी झाले हेही सांगता येणार नाही. म्हणजेच कोणत्याही तऱ्हेने सागराचे पाणी मोजता येणार नाहीच नाही. त्यामध्ये क्रमांक 2, 3 व 4 द्वारे सागर पाणी मोजण्याचा तर्क व त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती आपण पाहिली आहे. यातून एक सम्यक अनुभूती पुढे आली. ती अशी असेल. सागराचे पाणी मोजताना मोजणाराच नष्ट होईल. हे पाणी ज्या रिकाम्या जागी काढणार ती जागा व देखील जीवन पाण्याखाली जाऊन नष्ट होईल. रिकाम्या जागते जीवन नष्ट झाले आणि सागराच्या एकूण व्याप्त जागेपैकी 3रा भाग खोल खड्ड्यात उरला. आता त्या खड्ड्यातही कोणत्याही तऱ्हेचे जीवन नसेल. म्हणजे सागराचे पाणी मोजताना जमिनीवरील पृष्ठभागावरचे
सारे जीवन नष्ट होईल, केवळ पाण्याच्या खालचे जीवन उरेल. फेरीत सागराचे पाणी मोजायला प्रचंड काळ लागत असल्याने पावसामुळे सागर पाण्यात होणारी नेमकी वाढ आणि बाष्पीभवनाद्वारे होणारी नेमकी घट सांगता येणार नाही. या सम्यक अनुभूतीची अनुभूती आणखी थोडक्यात सांगायची तर अशी असेल की सागराचे पाणी मोजताना भूस्तरीय व प्रामुख्याने मानवी जीवन नष्ट होईल. आता सागराचे पाणी मोजणारा कोण? मानव. तोच जर नष्ट झाला तर मोजणारा म्हणजे कर्ता नष्ट झाल्याने मोजायचे ते सागर किंवा कर्म नष्ट झाल्यासारखेच आहे. पर्यायाने त्यामुळे मोजणी ही क्रिया नष्ट होईल. म्हणजे कर्ता कर्म क्रिया किंवा मानव सागर मोजणी ही त्रिपुटीच नष्ट झाली. हाच तो त्रिपुटीचा लय. हीच त्रिपुटी अशी लय पाहू शकते. आपले पाणी मोजावे असे इच्छिणारा सागर, मोजायचे ते सागर पाणी आणि प्रत्यक्ष क्रिया मोजणी यांचाही लय होऊ शकतो. पण इथे गोम आहे, कोडे आहे. सागर विशाल आहे, मात्र त्याला स्वतःचे पाणी स्वतः मोजायची क्षमता नाही. त्यासाठी इच्छिणारा म्हणजे अशी पाणी मोजू इच्छिणारा सागर आणि ते मोजणारा मानव अशी एकत्रित मिळून जोडी करता आहे. म्हणजे सागराला पाणी मोजायची इच्छा आहे म्हणून इच्छेच्या पातळीला सागर करता आहे आणि मोजण्याच्या पातळीला मानव करता आहे. अशी मानव व सागर अशी एकत्रित मिळून जोडी कर्त्याची जोडी आहे. या जोडकर्त्यापैकी मानव मर्यादित जरूर, पण तोच तर मोजण्याला थोड्याफार प्रमाणात सक्षम आहे. तोच गेल्यावर सारे लयच पावते. म्हणून मानव केंद्रित सारी त्रिमिती, त्रिपुटी व विश्व असते. म्हणूनच साऱ्या त्रिमिती किंवा संपूर्ण त्रिपुटी, संपूर्ण विश्व हे मानव केंद्रितच असते. कितीही मर्यादित असला तरी एका मानवाखेरीज अगदी कुणीही अमर्यादिताची तर्काधारे सुद्धा अनुभूती होऊ शकत नाही. खरे तर सागराचे पाणी मोजणे, सागराची विशालता मोजणे ही मूळ अनुभूती थोडीफार तरी येणार आहे आणि ती येणार मानवाला. या मानवाच्या अनुभूतीलाच किंवा या मानवाच्या अनुभूतीतच सागराला, विशाल तत्वाला आपले विशालत्व थोडेफार तरी अनुभवता येते. म्हणूनच सागराला पाणी मोजावे असे वाटणे याचा अर्थ आहे अमर्यादिताला, ब्रह्माला आपले व्यापकत्व पाहणे किंवा अनुभवणे, याबाबत इच्छा निर्माण होणे. हाच तो ब्रह्माचा हेतू. या हेतूच्या इंधनाने सारे जीव, प्राणी, मानव निर्माण झाले आहेत. त्यामुळे ब्रह्मसागरात लाटा निर्माण होतात. या लाटा म्हणजेच ब्रह्माच्या हेतुपूर्तीची साधने. पशु, पक्षी, देव, राक्षस, मानव या योनी आहेत. त्यातील मानवाद्वारेच प्रामुख्याने ब्रह्माला आपले ब्रह्मरूप पाहता येते. म्हणजेच मानव हा आरसा आहे. या मानवाचे अंतरंग निष्कपट, स्वच्छ, शुद्ध, त्याचा आरसा अत्यंत पारदर्शक असणारे उघड आहे. मनाचे नमन, बुद्धीचे प्रज्ञेत परिवर्तन होणे याचा अर्थच आरसा अत्याधिक लख होणे असा आहे. हेच ते नमन. जीव शिवाला तेव्हाच पाहू इच्छितो जेव्हा शिवाला आपले रूप आपणच पाहण्याचा मोह होतो. त्याने पशु, पक्षी, देव, राक्षस याद्वारे आपले दर्शनी रूप जाणले आहे. असंख्य माणसाद्वारेही तो आपले दर्शनी रूप जाणत आहे. दर्शनी रूप आहे हेवे दावे, मत्स्य, हिंसा, पाशवी, दैवी, राक्षसी वगैरे वगैरे. तरीही ब्रह्माला आपले अभेद रूप पाहण्याचा सर्वाधिक मोह आहे. तरीही ब्रह्माला आपले समत्व पाहण्याचा सर्वाधिक मोह आहे. त्याला त्याचे अभेद, अभंग, अखंड अद्वैत रूप केवळ साधू संतांमध्येच अनुभवायला मिळते. अद्वैताला आपल्या अंतरंगातले अद्वैत अनुभवण्यासाठी सारी द्वैतात्मक निर्मिती, सारी योनी निर्मिती आपल्यातूनच करावी लागली. मात्र सतत या अनुभूतीसाठी उत्सुक असलेले परब्रह्म दीर्घकाळात एखादा संत निर्माण करून आपल्या शांत, परम पावन अखंडाची फार फार क्वचित अनुभूती होऊ शकते. त्यासाठी संत क्वचित आणि ढोंगी खचित असे समीकरण बनले आहे. दुर्मिळ अमृतासाठी मुबलक विष निर्मावे लागते. तसेच एका आणि एकमेव, खरे तर एकमेव संतासाठी सर्व योनींचा खटाटोप करावा लागतो. मनाला मनाची अनुभूती घेण्यासाठी अनेक कण निर्माण करावे लागतात. त्यातील एखाद्यालाच कैवल्यातील संत कणात मनाला मनाची अनुभूती घेण्यासाठी अनेक कण निर्माण करावे लागतात. त्यातील एखाद्याच कैवल्यातील संत कणात मनाला आपली अगदी 100% नाही पण फार मोठी
जवळजवळ मनभर म्हणावी अशी अनुभूती येता येते. ब्रह्मालाही आपली 100% नाही, पण फार मोठी, जवळजवळ 100% म्हणण्यास हरकत नाही इतकी अनुभूती अशा संतांमधून येते. जीवाला शिवाची ओढ लागते किंवा लागली, त्यापूर्वी फार आधीपासून शिवाला जीवाची ओढ लागली आहे. त्याला न मनी, अशरीरी, पारदर्शक, लख आरशासारखे अंतरंग असलेल्या संतांची ओढ आहे. त्यामुळे त्याने संत निर्मितीचा खटाटोप करता करता अनेक ढोंगी, द्वैती, राक्षस, बंधू सुद्धा निर्माण केले. त्याला ब्रह्माचाही नाईलाज आहे. संत भेटीसाठी प्रत्यक्ष ब्रह्माला सुद्धा यातना सहन कराव्या लागतात. अद्वैताला किंचित खाली झुकावे लागते. अद्वैताच्या किंचित खाली झुकण्याने संत समागमाच्या हेतूने अपरिहार्यतेने या साऱ्या द्वैताचा निमित्तीतील विश्वाचा जन्म झाला आहे. यावत काल शिव म्हणजे ब्रह्म, संत समागमोत्सुक आहे, तावत काल जीव म्हणजे द्वैत आहे. की जो केवळ ब्रह्माच्या स्वरूप जाणण्याच्या इच्छेमुळे अपरिहार्यतेने जीव म्हणून दर्शनी द्वैतात जन्मला आहे. भक्तामुळे परमेश्वर आहे आणि परमेश्वरामुळे भक्त आहे. भक्त दर्शनी द्वैतात असला, भक्त वरवर द्वैतात असला तरी अंतरंगात तो परमेश्वरात लोप पावलेला विभक्त किंवा अभेद रूपाने परमेश्वर असाच आहे. त्या निरूपणाच्या प्रारंभी थकलेल्या भागलेल्या वाटसेलूला सघन करुणाकर वटवृक्षाखाली अशरीरी अमने भावात आलेल्या परमशांतीचा अनुभव कथन केला आहे. ही खरे तर ब्रह्मानुभूतीच आहे. ब्रह्मच आपली अद्वैत अखंड परमशांती त्या वटवृक्षाखाली आलेल्या जीवाच्या रूपात मात्र त्या जीवाला अमर्यादिताचा स्पर्श करून अशरीरी अमनी भावात अनुभवित आहे. खरे तर येथे ब्रह्म अनुभवित आहे, वाटसरू अनुभवित आहे आणि परमशांती ही अनुभूती आहे. खरे तर येथे ब्रह्म अनुभविता आहे म्हणजे अनुभव घेणारा आहे. त्याने शांत वाटसरूचा जो अनुभव घेतला तो वाटसरू अनुभवित आहे आणि त्याच्यातून जी परमशांती मिळाली ती अनुभूती आहे. जेव्हा ब्रह्मानुभूती संपते तेव्हा ब्रह्म जे या अनुभूतीसाठी एक पाऊल खाली आले होते त्याच्या मूळ जागी अद्वैतात जाते. वाटसरू भानावर येतो, मात्र आता तो शांतीचे वर्णन करतो. खरी शांती त्याच्या माध्यमातून त्याला अशरीरी अमनी बनवून ब्रह्मानेच अनुभवलेली असते. मग शांतीचे वर्णन करणाऱ्या त्या वाटसरूची शांती खोटी असते का? नाही. कारण आता खरे तर ब्रह्मच त्याला शांतीचा अनुभव देऊन आणि काही काळानंतर मूळ जागी जाऊन आता ती शांती त्या अमनी साधूच्या किंवा वाटसरूच्या मनात ब्रह्माने निर्माण केलेली ती त्याच्या स्मृतीत असते आणि ती तो वर्णन करतो. म्हणून ब्रह्म वाटसरूला परम पावन शांतीचा लाभ देऊन आपल्या मूळ जागी जाते आणि त्यानंतर ती शांती जी ब्रह्माने त्याला दिलेली आहे त्याचे वर्णन त्या वाटसरूच्या शांत मनाच्या आणि शांत शरीर मनाने शांत सुख झालेल्या वाटसरूच्या मुखातून येते. याच गोष्टीला कृष्णमूर्ती म्हणतात ट्रूथ स्पीक्स यू. म्हणजे जेव्हा ब्रह्म जाणण्यासाठी उत्सुक असलेला मानव किंवा मानवामध्ये आपलं खरं अभेद रूप पाहण्यासाठी उत्सुक असलेलं ब्रह्म त्यांचा संयोग होतो तेव्हा मानवामध्ये किंवा मानवरूपी स्वच्छ मनाच्या आरशात आपलं रूप पाहणार ब्रह्म आणि असा मानव की ज्याला ब्रह्म जाणायचं आहे यांची जेव्हा एकमेकाशी गाठभेट होते तेव्हा ब्रह्म अशा माणसाला ब्रह्माचा स्पर्श परम पावन शांतीचा स्पर्श करते आणि तिथे आपलं अभेद रूप अनुभवते त्या साधकाच्या साधूच्या हृदयात मनात नंतर आपल्या मूळ जागी जाते आणि आलेला तो साधूचा अनुभव हा खरा तर ब्रह्माचा अनुभव असतो. तो ब्रह्माचा अनुभव नमनातून किंवा समाधीतून बाहेर आल्यानंतर तो साधू वर्णन करतो आणि याच गोष्टीला म्हटलेलं आहे हे कृष्णमूर्तींनी एकदा का ब्रह्माचा अनुभव तुम्ही घेतलात की ब्रह्मच तुमच्या तोंडातून मुखरित होते तेच तुमच्याद्वारे वर्णिले जाते सांगितले जाते. यालाच म्हणायचं ट्रूथ स्पीक्स थ्रू यू आणि हाच खरा खुरा ब्रह्माचा आशीर्वाद असतो. समाधीतून बाहेर आलेला समाधी सुख चालू असताना खरे तर ब्रह्मरूपच झालेला असतो तेव्हा तो ब्रह्मच असतो. अशा अर्थाने सुखाची वास्तव अनुभूती ब्रह्माची असते. वेगळ्या शब्दात ती
समाधिस्थ जीवाची ही शिवानुभूतीच असते. वेगळ्या शब्दात ती समाधीमध्ये स्थित झालेल्या जीवाची शिव अनुभूती किंवा ब्रह्म अनुभूतीच असते. अशी जीवाची शिवानुभूतीच म्हणजे अशी माणसाची ब्रह्मानुभूतीच समाधीतून बाहेर आल्यावर निद्रेतून बाहेर पडल्यावर स्वप्न वर्णनासारखी वर्णिली जाते. मात्र वर्णन म्हणजे वर्णिलेले नव्हे. डेफिनेशन इज नॉट डिफाईन्ड हे तर खरे, पण ज्या योगे व्याख्या बनवली गेली तो योग ही जीवाची शिवाची जुळणी निश्चित सत्यच असते. वर्णन अचूक असो अगर नसो, सारांश वटवृक्षाखाली शांती अनुभवणारा जीव शिवरूपच असतो. जसा समाधी सुखातला जीव शिवच असतो, सारांश वटवृक्षाखाली शांती अनुभवणारा जीव शिवरूपच असतो. तसा समाधी सुखातला जीव शिव म्हणजे ब्रह्मच असतो. ते अनुभवणे संपले की जीव शिव आपापल्या स्थानी परत फिरलेले असतात. तरीही या शिवानुभूतीमुळे या ब्रह्मानुभूतीमुळे जीवाचा संत साधू तरीही या शिवानुभूतीमुळे किंवा ब्रह्मानुभूतीमुळे जीवाचा संत होतो आणि माणसाचा साधू होतो, नव्हे माणूस ब्रह्म होतोच होतो. अशा तऱ्हेने अद्वैताच्या ओढण्यामुळे खेचण्यामुळे द्वैत आटत जाते आणि द्वैती अद्वैती बनतो, जीव शिव बनतो. मनाच्या नमनात हेच खरे तर सहज भावे स्पंदित होत असते. असे न मन खरे तर अभंग कधीही नष्ट न होणारे अविनाशी असते. ज्या मनाचे अमन झाले ते मन फिरून कधीही द्वैतात जात नाही. आता व्यक्तत्वाच्या पातळीला द्वैतात, आता दिसण्याच्या पातळीला द्वैतात आणि मनाच्या पातळीला द्वैतात. अमन किंवा नमनात असे सारे अद्भुत विस्मयकारी गुढ असते हे अद्वैत मन. एखाद्या शांत विशाल विस्तीर्ण सागर पाण्यासारखे निस्तब्ध असते. सागर किनाऱ्यापासून आतवर दूरवर बिलकुल शांत, उर्मी तरंग लहरी याशिवाय असतो. तसे असते हे डोलायमान न होणारे आवड निवड हेतू रहित मन म्हणजे चॉईसलेस अवेअरनेस असलेले मन. असे हे सागर मन प्रकर्षाने प्रशांत परमशांत नीरव आवाज नसलेले निस्तब्ध पूर्ण स्तब्ध असलेले अतीव शांत होत जाणारे असते. हेच ते संत मन. संत मनाला जो वंदन करील नमन करील तो सहज भावात परमपावन पुनीत होतो, तो संतच बनतो. आता अशा या संतामुळे संत मनामुळे ब्रह्माला आपली अनुभूती घेता येते. या अमनी किंवा नमनी स्वच्छ पारदर्शक आरशात एकाच वेळी ब्रह्म आपली अनुभूती घेत असते आणि संत ब्रह्माची अनुभूती घेत असतो. संत ब्रह्माचा समागम करत असतो आणि ब्रह्म संताचा समागम करत असते. हे तर संत आणि ब्रह्म यांचा हा समभोग म्हणजे समत्वाने भोग घेणे असते. संताचा भोग ब्रह्म घेत आणि त्याच वेळी ब्रह्माचा भोग संत घेत. हाच तो ब्रह्म आणि संत यांचा समभोग. यालाच म्हणायचं समभोग असे समाधीतक. जीव शिवाला आणि शिव जीवाला भोगीत असतो. जीव शिवाला आणि शिव जीवाला भोगीत असतो. संताची ब्रह्मानुभूती आणि ब्रह्माची संतानुभूती ही असते केवळ ब्रह्मानुभूती. कैवल्य अनुभूती पहा आपणाला ती साधते का? यासाठी कुणा ऐऱ्या नारायणाच्या आशीर्वादाची गरज नाही. स्वतःच आपणाला ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी ऑब्सेस्ड म्हणजे परम आसक्त असावे लागते. जो ब्रह्मासाठी आसक्त आहे त्याच्याकडे ब्रह्म आसक्त है. जो ब्रह्म की तरफ आसक्त होता है, जो ब्रह्म की ओर आसक्त रहता है, उसकी ओर ब्रह्म आ सकता है. उसके अंदर ब्रह्म खुद प्रवेश कर सकता है और ब्रह्म की ओर आसक्त होने वाला खुद संत होता है. ऐसे संत के अंदर ब्रह्म आ सकता है और संत के अंदर ब्रह्म आ सकता है और संत की अनुभूति ब्रह्म ले सकता है. और वही उसी तरह जब ब्रह्म संत की अनुभूति लेता है तब संत भी ब्रह्म की अनुभूति लेता है. इसको बोलते हैं ब्रह्म और संत का समागम, ब्रह्म और संत का समभोग. ब्रह्म समत्व से भोग लेता है संत के अंदर और अपने अंदर ही ब्रह्म का समत्व से भोग लेता है संत. ब्रह्म संत उपभोगता है और संत ब्रह्म उपभोगता है. इसको बोलते हैं संत समागम. आखिरकार संत समागम इसका मतलब है
ब्रह्म और संत समत्व से एक दूजे में रहते हुए संत ब्रह्म का अनुभव लेता है और ब्रह्म संत का अनुभव लेता है. हे जर आपल्याला नीट समजले असेल आणि आपण ब्रह्माच्या अनुभूतीसाठी आसक्त असाल तर ब्रह्म आपल्यामध्ये आसक्त है. जो ब्रह्म की तरफ आसक्त रहता है उसकी ओर ब्रह्म बढ़ता है, आसक्त है. हे समजून घेणे हाच तो ब्रह्माचा आशीर्वाद. एकस्थित नारायणाच्या आशीर्वादाची पुन्हा डॉक्टरला, पुन्हा वाघमारेना, पुन्हा जोशीना, कोणत्याही साधकाला एकस्थित नारायणाच्या आशीर्वादाची गरज नाही. केवळ आणि केवळ अगर आप ब्रह्म की ओर आसक्त होते हैं तो ब्रह्म अपनी ओर बढ़ता है. ब्रह्म भी अपने अंदर आ सकता है और उसी को बोलते हैं ब्रह्मानुभूती. तर हीच ती ब्रह्मानुभूती, कैवल्यानुभूती. पहा आपणाला ती साधते का? का नाही साधणार? जरूर साधेल जर आपण त्यासाठी ऑब्सेस्ड म्हणजे तेवढे तळमळ असलेले असू. आपल्याला जर ब्रह्माची ओढ तळमळ असेल, आपणाला जर वाटत असेल की आपल्यातून केवळ आणि केवळ सत्यच मुखरित व्हावे, सत्यच बोलले जावे, आपल्या वागण्या बोलण्यात चालण्यात असण्यात केवळ परम सत्यच उमटावे, असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सत्य निश्चित आपणाकडे येणारच येणार. त्यासाठी आपण सत्यासाठी, ब्रह्मासाठी आसक्त असाल तर सत्य आणि ब्रह्म आपल्याकडे आसक्त आहे. म्हणजे आपल्याकडे आसक्त असेल. जसं तुम्ही ब्रह्माकडे जाण्यासाठी आसक्त असता तसं ब्रह्मही तुम्हाला भेटायला आसक्त आहे. ध्यानात घ्या आणि याच निरूपणाच्या संदर्भात आपले तत्वचिंतन चालू ठेवा. तो दिवस लवकरच येऊ शकतो. नव्हे तो अगदी काही क्षणात तुमची वाट बघत असेल, जेव्हा तुम्ही आणि ब्रह्म एकमेकांपासून सेकंड डिस्टन्सवर असाल, हस्तांदोलनाच्या अंतरावर असाल. नव्हे पुढचा क्षण ब्रह्म तुमच्यामध्ये आणि तुम्ही ब्रह्मामध्ये, ब्रह्म तुमचा उपभोग घेते आणि तुम्ही ब्रह्माचा उपभोग घेता. असा संत ब्रह्म समागम किंवा असं संत ब्रह्म समभोग, यालाच संभोग से समाधी तक म्हणतात. हे लक्षात घ्या आणि पहा आपल्या जीवनात काय चमत्कार होतो, किती लवकर होतो आणि किती कायमस्वरूपी तो चमत्कार राहतो. असतो. उद्या पुढील निरूपण.